नमस्कार मंडळी, मी आले आहे शेतामध्ये. पहा तुम्ही किती मस्त आपलं हे शेत आहे. शेतामध्ये छान मस्त अशी एक वनस्पती आहे. ती तुम्हाला सगळेजण म्हणजे तुम्ही ओळखता, पण त्या वनस्पतीचे मी फायदे सांगणार आहे तुम्हाला. आणि ती वनस्पती कोणत्या झाडावरती असल्या फायद्याचे ती तुम्हाला मी सांगणार आहे. वनस्पती कोणती असणार आहे तर तुम्ही आता बघणार आहात पुढे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचे. नवीन असाल ज्या शेतकरी ब्लॉगवरती तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्यायचंय. मस्त असा व्हिडिओ असणार आहे. खूप छान वनस्पती असणार आहे. पाहू शकता हे आमचं शेत आहे. या शेतामध्ये भरपूर साऱ्या वनस्पत्या, भाज्या असतात. मी तेच तुम्हाला दाखवण्याचा रोज प्रयत्न करत असते. रोज एक प्रकारची वनस्पती दाखवत असते, एक प्रकारची भाजी दाखवत असते. तर त्यातलीच ही वनस्पती आहे. चला दाखवते तुम्हाला काय वनस्पती असणार आहे. तर पहा मंडळी, आता ओळखलं हे काय आहे? हा आहे गुळवेल. गुळवेलाचे महत्त्व आयुर्वेदामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की गुळवेल आपल्या हेल्थसाठी खूप बेस्ट असतो. आणि गुळवेलाचे काडे असतील किंवा गुळवेलाची पानं असतील बघा. हा जो गुळवेल आहे त्याची ही जी कोवळी कोवळी पानं आहेत ना, ती जर सकाळ सकाळ शुगरवाल्या पेशंटने खाल्ली तर त्याची शुगर सुद्धा कमी होते. मी शेतकरी असल्यामुळं आमच्याकडे हे सहजरित्या उपलब्ध असतं. पाहू शकता. वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा ही गुळवेल तुम्ही खाऊ शकता. आता कोरोना झाला होता त्यावेळेस रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ह्याचा खूप जणांनी म्हणजे उपयोग केलेला आहे आणि खरंच हे खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुळवेल किती म्हणजे नाही का फायद्याचा आहे. पण पाहू शकता ताप आला असेल, सर्दी असेल, खोकला असेल आणि नाही का थकवा जाणवतो, त्या लोकांनी नक्की गुळवेलाचा काढा करून प्यायचा आहे. आणि शुगरवाल्यांनी ना 2-3 पानं खायची आहेत. तुम्हाला सांगते गुळवेल तर चांगला असतो हेल्थसाठी हे तुम्हाला पण माहिती आहे. पण त्याचबरोबर गुळवेल जो आहे तो लिंबाच्या झाडावरती पाहू शकता. हे कडुलिंब आहे. कडुलिंबाच्या झाडावरती जर गुळवेल असेल तर तो आणखीन सुद्धा बेस्ट असतो बरं का. हे आमच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात वारं सुटलेले त्यामुळे कदाचित तुम्हाला दिसतंय का सांगा. हे बघा, हे जे आहे कडुलिंब, कडुलिंबाच्या झाडावरती हा गुळवेल आलेला आहे. त्यामुळं ह्याचे खूप सारे फायदे आहेत. असाच गुळवेल तुम्ही सुद्धा घ्यायचा आहे. गुळवेल साधा घेतला तरी चालतो. पण जास्त बेनिफिट पाहिजे असेल तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तर नक्कीच तुम्ही कडुलिंबाच्या कडुलिंबाच्या झाडावरचा गुळवेल नक्की वापरा. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का? तुम्हाला मी दाखवते. हे जे आहेत ही पानं, ज्या लोकांना शुगर आहे त्या लोकांना, शुगरने खूप लोक त्रस्त आहेत. माझं सांगते मी कारण हे जे मी सांगते ना औषधी ती आमची आजी आजोबा हे लोक हे करायचे, पहिली लोक हे वापरायचे. पाहू शकता गुळवेलाचे फायदे खूप सारे आहेत. ही पानं एक 2-3 पानं जर तुम्ही सकाळी अनुशापोटी जर खाल्ली ना तर तुमची शुगर एकदमच कंट्रोलमध्ये राहते. त्याचबरोबर जर तुमची जर ताप येत असेल, सतत तुम्ही आजारी पडत असाल, तुमची प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल तर त्या लोकांनी नक्कीच हा गुळवेल आणि गुळवेलाचा म्हणजे नाही का गुळवेलाचा काढा करून प्यायचा आहे. त्या गुळवेलाचा काढा पिण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे दिसत आहे का तुम्हाला? पहा पहा तुम्ही हे बघा. ही जी आहे ती गुळवेलाची कांडी आहे बघा. हे दिसतंय तुम्हाला? हे बघा मी त्याला नखाने हे केलेले. तर ही गुळवेलाची जी कांडी आहे ती घ्यायची आहे. एक 4-5 इंच घ्यायची. ती मस्त खलबत्त्यामध्ये वाटायची आहे, म्हणजे कुटायची आहे आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये ह्याचा काढा घेतल्यावरती खूप फायदा भेटतो बघा. सगळ्यांना माहिती आहे. वाटल्यास तर तुम्हाला सांगते तुम्ही पानं सुद्धा खाऊ शकता. ह्याची पानं सुद्धा खूप हेल्पफुल आहेत बरं का. त्याचबरोबर हा काढा सुद्धा हेल्पफुल आहे. मस्त असा काढा तयार होतो ह्याचा आणि थोडासा कडवट असतो. जर तुम्हाला पिण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल ना तर तुम्ही नक्कीच तो काढा जो आहे तो मधामध्ये घेऊ शकता. मध पण चांगला पाहिजे बरं का. हे बघा, हे कडुलिंबावरचा हा सगळ्यात बेस्ट आहे. कडुलिंबावरचा हा गुळवेल आहे. आमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये बांधावरती कडुलिंबाच्या झाडावरती असा हा मस्त गुळवेल आम्हाला भेटतो. आम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही पडत इकडं तिकडं जाण्याची. तुम्ही पाहू शकता हा एवढा मोठा गुळवेल आहे. याची कांडी सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा, मोठी मोठी कांडी आहे आणि ती कांडीने ना पूर्ण लिंबाला विळखा घातलेला आहे. आणि असा हा गुळवेल खूप हेल्पफुल गुळवेल तुम्ही नक्की ट्राय करून बघायचंय. खूप छान होतंय आणि मी शेतकरी असल्यामुळे तुम्हाला ही माहिती सांगत आहे. आमची पूर्वीची लोक हेच औषधं वापरायची. गुळवेलाचे काही साईड इफेक्ट नाहीत आणि त्याने काय होणार पण नाही गुळवेलाने. पाहू शकता तुम्ही. उलट बेस्ट आहे. रक्तातली शुगर कंट्रोलमध्ये राहील.
रोगप्रतिकार शक्ती वाढेल, सतत आजारी पडत असाल, सर्दी येत असेल, खोकला येत असेल, ताप येत असेल, त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे गुळवेल. नक्कीच यूज करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका. कारण मी आहे एक शेतकरी, ना वैद्य आहे ना डॉक्टर आहे. फक्त तुम्हाला जे आमच्या शेतामध्ये वनस्पती आहे त्यांची माहिती देण्याचं काम करते. माहिती आवडत असेल तर लाईक करून घ्या. आणि जर तुम्ही जास्त आजारी असाल तर तुमच्या डॉक्टरांना नक्कीच विचारा आणि नंतरच तुम्ही औषध घेऊ शकता. मस्त असं गुळवेलाची ही माहिती मस्त तुम्ही सेव्ह करा आणि नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा. आणि आता काढा प्या किंवा तुम्ही पानं जरी खाल्ली तरी चालतील, काहीच अडचण नाही. काढ्याबरोबर ती पानं सुद्धा चालतात. पानं सुद्धा बेस्ट आहेत आणि ते तुम्ही चावून सुद्धा खाऊ शकता किंवा त्याचा जर अर्क काढून घ्यायचा असेल ना उकळीमध्ये तरी काढू शकता, मिक्सरमध्ये म्हटलं तरी घालू शकता. तर असा हा बहुगुणी काढा गुळवेलाचा नक्की करून प्या जर सतत तुम्ही आजारी असाल तर. आणखीन एकदा टिप्स सांगते, जर तुम्ही जास्त याचा फायदा तुम्हाला पाहिजे असेल तर शक्यतो कडुलिंबावरचा गुळवेल नक्की घ्या. हे पहा, हे कडुलिंबावरतीच आहे आमच्या इथला गुळवेल, तर कडुलिंबाचाच गुळवेल नक्की घ्या. धन्यवाद माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, वनस्पती बघायला आवडत असतील तर आपल्या जय शेतकरी ब्लॉगला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.